सोयाबीन पेरणीनंतर, सोयाबीन उगवणीनंतर कोणकोणते तणनाशक फवारू शकतो, त्याचं प्रमाण काय असावं, त्याची कंपनी काय, त्याच्यामध्ये कंटेंट काय, त्या प्रोडक्टचं नाव काय, हे अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. चला स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात. पहिला आहे कंटेंट काय तर इमॅजिथायपर प्लस प्रोपॅकिझॉप. म्हणजेच काय, इमॅजिथायपर तुम्हाला आदामाच्या वीड ब्लॉक मध्ये येतं, ते तुमचं रुंद पानाचं गवत मारतं, आणि प्रोपॅकिझॉप जे आहे ते तुमचं लांब पानाचं गवत मारतं, ते आदामाच्या एजिल मध्ये तुम्हाला मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला वीड ब्लॉक आणि एजिल असं कॉम्बिनेशन घ्यावं लागतं मार्केटमधनं, तर ते तुम्हाला लांब आणि रुंद पानाचं गवत मारतं. ते सोयाबीन आणि तूर या दोन्हीमध्ये तुम्ही फवारू शकता. याचा डोज इमॅजिथायपर जे आहे वीड ब्लॉक त्याचा तुम्हाला 400 मिली प्रति एकर, आणि जे एजिल आहे त्याचा 300 मिली प्रति एकर असणं गरजेचं आहे. परंतु मी जे सगळे तणनाशक सांगतो, हे सगळे तणनाशक फवारणी करत असताना दोन काळज्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे. पहिली म्हणजे काय तर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, आणि दुसरी म्हणजे काय, फवारणी करताना 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर तुम्ही केला पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतो. चला आता आपण नेक्स्ट जाणून घेऊया. मी तुम्हाला भरपूर ऑप्शन देतोय, यापैकी तुम्हाला एकच सिलेक्ट करायचं आहे, ते तुमच्या शेतामध्ये फवारणी करायचं आहे. आता दुसरं आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये कंटेंट आहे प्रोपॅकोजिफॉप 2.5% प्लस इमॅजिथायपर 3.75%. तर ते लांब आणि रुंद पानाचं गवत मारण्याचं एक कॉम्बिनेशन आहे. याचं मार्केटचं नाव आहे, व्यापारी नाव साकेत आहे, कंपनी आदामा आहे, आणि तुम्हाला 800 मिली प्रति एकर मध्ये हे फवारणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून दुसरा ऑप्शन सांगतो, फ्युजिफॉप पी ब्युटाईल. हे तुम्हाला सिंजंटाच्या त्या ठिकाणी फ्युजिफ्लेक्स मध्ये मिळतं. याचं व्यापारी नाव फ्युजिफ्लेक्स आहे, आणि लांब आणि रुंद पानाचा खात्मा हे करतं. 400 मिली प्रति एकर प्रमाणे तुम्ही हे फवारू शकता. त्यानंतरच जाणून घेऊयात ओडीसी. बीएसएफ कंपनीचं ओडीसी आहे. याच्यामध्ये कंटेंट आहे इमॅजिथायपर 35% प्लस इमॅझोमॅक्स 35%. डब्ल्यूजी फॉर्म मध्ये आहे. तूर आणि सोयाबीन आणि भुईमुग यासाठी हे चालतं, आणि मी आधीचं जे सांगितलं फ्युजिफ्लेक्स हे फक्त सोयाबीन मध्येच चालतं. तर त्याच्यानंतर हे जे ओडीसी जे आहे हे 40 ग्राम प्रति एकर तुम्हाला फवारणी करायचं आहे. त्यानंतरचं आहे युपीएल कंपनीचं आयरिस. तर हे आयरिस मध्ये कंटेंट आहे सोडियम ऍसिफ्लोरोफेन 16.5% प्लस क्लोडिनोफॉफ प्रोपॅर्जिल 8% ईसी फॉर्म मध्ये आहे. तर सोयाबीन स्पेशल आहे, 400 मिली प्रति एकर प्रमाणे तुम्हाला फवारायचं आहे. त्यानंतर क्रिस्टल क्रॉप सायन्स आहे. तर अमोरा त्याचं प्रोडक्ट नाव आहे, ते स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय. क्विजॅलिफॉप इथाईल 3% प्लस फॉर्मसेपेन 12% एससी फॉर्म मध्ये आहे, असं कॉम्बिनेशन आहे. फक्त सोयाबीन साठी आहे, आणि 500 मिली प्रति एकर प्रमाणे 500 ते 600 मिली प्रति एकर प्रमाणे तुम्हाला हे फवारणी करायचं आहे. त्यानंतरचं आहे क्लोबेन, कोर्टेवा कंपनीचं आहे. क्लोरिमुरिन इथाईल 25 डब्ल्यूपी फॉर्म मध्ये आहे, आणि एकरी 15 ग्रॅमचा हा एका पुडीचा डोज आहे. फक्त सोयाबीन साठी रिकमेंड आहे. फक्त तुम्हाला एकच काळजी घेणं आहे, जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं पाण्याचं प्रमाण 100 ते 150 लिटर एका एकराला असलं पाहिजे. या दोन गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. हे सगळे जे औषधं मी तुम्हाला सांगितले हे आंतरप्रवाही आहेत, आणि ते आंतरप्रवाही असल्यामुळं ते तुमच्या तणाच्या मुळापर्यंत जातात, आणि तुमच्या तणाचं संपूर्ण खात्मा करतात. ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा. शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.